हॅलो, नमस्कार सर्वांना. माझा ग्रॅनीज रेसिपीमध्ये आपले स्वागत करते. आज आपण माझ्या आईने दाखवलेल्या पद्धतीने मटणाची भाजी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम मटण स्वच्छ कापून धुवून आणि मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. 1-2 जोड्या मी या ठिकाणी करडीची भाजी कट करून धुवून स्वच्छ घेतलेली आहे. काळा मसाला पण ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. कांदा वापरतोय आपण त्यासाठी. त्यानंतर हरभरा डाळ या ठिकाणी भाजून घ्यायची आहे. कोथिंबीर, आलं या ठिकाणी वापरणार आहे. हिरवी मिरची आणि लसूण, त्याचबरोबर तेलाचाही वापर आणि मिठाचाही वापर आपण करणार आहोत. तर चला करूया आपली रेसिपी तयार. कांदा आता छान लाल झालेला आहे, गुलाबी रंगाचा. आपल्याला फारसं जास्त त्याला तळायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मटण सोडून घ्या सगळं. आणि पहिलं तसंच खाली न हलवता भाजू द्यायचे आपल्याला. आणि वरती ही करडीची भाजी जी आपण कापून ठेवलेली आहे, चिरून ठेवलेली आहे, ती याच्यामध्ये वरून घालायची आणि पूर्ण एकजीव होईपर्यंत त्याला गाळ असं 8 ते 9 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायच्या. छान चवदार होती ही भाजी. एकदा करून घेतली, खाल्ली ना तुम्ही तर पुन्हा पुन्हा करून खाणार. आता याला आपण काय करू, झाकणार नाही, याला पाणी सुटतं खूप, म्हणून आपण असं ओपनच ठेवणार आहे याला. आणि 5 ते 7 मिनिटं त्याला तसंच मटणाला खाली भाजून घेणार. छान. आता छानपैकी मटणाला पाणी सुटलेलं आहे. भाजी किती दिसत होती एवढी, आता किती कमी झाली बघा. छान मस्त मऊ सूज आपल्याला याच्यामध्ये शिजवून द्यायची ही भाजी. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे छान आपण तेलामध्ये खरपूस भाजून ठेवूया. डाळ झालेली भाजी. या ठिकाणी तेल आपण टाकलेलं आहे 3 पळ्या. छान गरम झालेला आहे. काळा मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेतला ना, तो टाकून देऊया. त्याला जास्त काळा मसाला लागत नाही, कारण आपण डाळीचा मसाला केलेला आहे. डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण सगळं याच्यामध्ये आहे. ते थोडं भाजत आलं 2-3 मिनिट, नंतर ते सोडून द्यायचं. आणि ते भाजत आलं त्याच्यानंतर मटण आणि आपण हे बघा मसाल्याला छानपैकी आता तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये हिरवा मसाला घालून देऊ सगळा. सुद्धा आपल्याला आता 3-4 मिनिट छान ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळू द्यायचं आहे. नंतर आपण कुकर काढून करडीची भाजी किती शिजली मऊ ती मी तुम्हाला दाखवणार. हे बघा छान मसाला आता तेल सुटलेलं आहे पूर्ण मसाल्याला. ग्रीन मसाला सुद्धा आपला पूर्ण भाजलेला आहे. जवळ 5 ते 7 मिनिट मी याला भाजलंय, छान भाजलंय. आणि इकडे बघा ही करडीची भाजी आणि मटण सुंदर शिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे बघा. एकदम घोटून घेतलं मी त्याला पूर्ण. आता आपण फक्त याच्यामध्ये सोडणार आहोत. हे बघा
पाणी सोडते गरम थोडंसं आणि उकळी आली की सर्व करून दाखवते तुम्हाला. मटण करडीची भाजी आपली तयार झालेली आहे. खाण्यासाठी मी ताट पण केलेलं आहे. तर आपण एकदा करून बघा, खाऊन बघा, निश्चित तुम्हाला आवडेल. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.